नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल बागुल या ई स्वयंच्या लाईव्ह सेशनमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. ओके, ठीक आहे. आमची ही बॅच पहा, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्हाला बॅच अवेलेबल आहे. कोणाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकतात. ओके, नाम मात्र 999 रुपयामध्ये. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही कॉलही करू शकतात. कोणाला काही अडचण वगैरे असेल तर 70 66 155 355 वर तुम्ही संपर्क साधू शकतात. ओके, जास्त वेळ न घेता आपण आज पंचायत राज या विषयाची PYQ घेणार आहोत. ठीक आहे, जे येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला अतिशय याचा फायदा होणार आहे. ठीक आहे, एक्झाममध्ये तुम्हाला अतिशय फायद्याचे आणि 1 ते 2 मार्कासाठी या घटकावर प्रश्न विचारले जात असतात. त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण हे सेशन होणार आहे. ओके, चला जास्त वेळ न घालवता आपण लगेच आपल्या सेशनला सुरुवात करणार आहोत. पहा प्रश्न क्रमांक पहिला पहा. प्रश्न पहा, भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे लागू झाली? ओके, तर पहा लागू करण्यात आली. पहा 42व्या घटनादुरुस्ती आहे का, 44वी घटनादुरुस्ती आहे का, 73वी आहे का, 74वी आहे? ओके, चला जास्त वेळ न घालवता पटपट उत्तर देण्याचा प्रयत्न करा फास्टली. ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये पंचायत राज व्यवस्थेची कोणत्या घटनादुरुस्तीनुसार लागू करण्यात आलेले? तर लक्षात ठेवायचं, पंचायत राज म्हटलं की कुठलं, तर 73वी घटनादुरुस्ती. ओके, पंचायत राज हे 73व्या घटनादुरुस्तीनुसार लागू करण्यात आलेले. कधी करण्यात आलेले ते देखील सांगतो. ओके, 1992 मध्ये ही घटनादुरुस्ती वगैरे विधेयक मंजूर झालेलं होतं. परंतु लागू कधी झालं? तर पहा लागू झालं 24 एप्रिल 1993. ओके, 24 एप्रिल 1993 रोजी हे लागू झालं. लक्षात ठेवायचं, 24 एप्रिल 1993 रोजी 73वी घटनादुरुस्ती लागू झाली. ओके, तर पहा पंचायत राज व्यवस्था कधी लागू झालेली आहे, मग कुठल्या घटनादुरुस्तीनुसार आणि कधी लागू झालेले? तर लक्षात ठेवायचे 24 एप्रिल 1993ला. आणि कुठली घटनादुरुस्ती? 73वी घटनादुरुस्ती. ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचे, अजिबात इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. 42वी घटनादुरुस्तीबद्दल जर बोलायचं म्हटलं तर 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये ही मंजूर झालेली होती. याच्यामध्ये इंदिरा गांधींनी अतिशय खूप असे विवादास्पद तरतुदी याच्यामध्ये जोडून ठेवलेल्या होत्या. ओके, 44व्या घटनादुरुस्तीमध्ये आपण जर पाहिलं तर पहा 44व्या घटनादुरुस्तीमध्ये बरेचसे याच्यामध्ये सुधारणा करण्यात आल्यात. ओके, या 42व्या घटनादुरुस्तीमध्ये मधल्या काही सुधारणा या 44व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आल्या. ओके, तसंच पहा जर आपण पूर्वी संपत्तीचं अधिकार हे मूलभूत हक्कामध्ये समावेश होतं. ओके, आर्टिकल 31 नुसार. ओके, आर्टिकल 31 नुसार लक्षात ठेवायचं, आर्टिकल कलम 31 नुसार आता हे कायदेशीर अधिकार करण्यात आलं. कुठल्या घटनादुरुस्तीनुसार? तर घटनादुरुस्ती पहा 44व्या घटनादुरुस्तीनुसार. 73वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? पंचायत राजशी संबंधित आहे. आणि 74वी कशाशी संबंधित आहे? तर पहा शहरी स्थानिक संस्था. लक्षात ठेवायचं, शहरी स्थानिक संस्था. शहरी स्थानिक संस्था. ओके, शहरी स्थानिक संस्थाची हे 74वी घटनादुरुस्ती संबंधित आहे. ओके, चला जास्त वेळ न घालवता आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक दुसरा पहा, 73वी घटनादुरुस्ती कोणत्या घटकात लागू आहे? नगर परिषदेला आहे का, नगरपालिकेला आहे का, ग्रामपंचायतीला का, महानगरपालिकेला आहे? ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कशाला लागू आहे? तर मग पहा ग्रामपंचायतीला हे 73वी घटनादुरुस्ती लागू आहे. नगरपरिषद असेल, नगरपालिका असेल आणि महानगरपालिका असेल. कुठल्या घटनादुरुस्ती यांना लागू आहे? तर पहा घटनादुरुस्ती 74वी घटनादुरुस्ती यांना लागू आहे. लक्षात ठेवायचे. ओके, 74वी घटनादुरुस्ती यांना लागू आहे. लक्षात ठेवायचं, 74वी नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. ओके, 74वी घटनादुरुस्ती यांना लागू आहे. नगर परिषदेला, नगरपालिकेला आणि महानगरपालिका. ग्रामपंचायत कुठली घटनादुरुस्ती लागू आहे? मग 73वी. ओके, पंचायत राज विषयी हे घटनादुरुस्ती लक्षात ठेवायचे, पंचायत राज. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 3 पहा, भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था कोणत्या संविधानिक अनुसूची नमूद केली आहे? 9वी मध्ये केलेली आहे का, 10वी मध्ये, 11वी, 12वी? ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये पहा 11वी अनुसूची. ओके, 11वी अनुसूचीमध्ये पंचायत राज व्यवस्था संविधानिक अनुसूचीमध्ये नमूद केलेली आहे. कितवी? 11वी अनुसूचीमध्ये. लक्षात ठेवायचे, याच्यामध्ये पहा किती विषय होते? तर 29 विषय होते. लक्षात ठेवायचे, तेही लक्षात ठेवायचे, 29 विषय. ओके, त्यानंतर पहा 9वी अनुसूची. ओके,
कशाशी संबंधित आहे? 9वी अनुसूची लक्षात ठेवायचं, ते देखील लक्षात ठेवायचं आहे. मालमत्ताशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे? मालमत्ताशी संबंधित आहे. ओके. त्यानंतर 10वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? पक्षत्याग विरोधी कायद्याच्या संदर्भामध्ये आहे. ओके, पक्षत्याग कायदा. त्यानंतर 12वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? तर 12वी अनुसूची पहा, शहरी विकासच्या संदर्भामध्ये. कुठल्या? शहरी विकासच्या संदर्भामध्ये. शहरी विकासच्या संबंधित हे 12वी अनुसूची आहे, लक्षात ठेवायचे. चला, जास्त वेळ न घालवता पुढचा प्रश्नावर जाणार आहोत आपण. पुढचा प्रश्न पहा. ओके, प्रश्न पहा. 11वी अनुसूची किती विषयांचा समावेश आहे? 18, 25, 29, 32. ओके, किती विषयांचा समावेश आहे? मग मी आत्ताच बोललो मगाशीच, किती विषयांचा समावेश आहे? 11वी अनुसूचित किती विषयांचा समावेश आहे? मग 29 विषयांचा, लक्षात ठेवायचे. 11वी अनुसूची 29 विषय लक्षात ठेवायचे. 29 विषय याच्यामध्ये सहभागी आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, 18 जे आहेत तर ते राज्यसूची विषय, लक्षात ठेवायचे. राज्यसूचीच्या विषयाचे संबंधित आहे, लक्षात ठेवायचे. राज्यसूची विषयाचे संबंधित असणारे हे 18वी अनुसूची आहे. चला, पुढचा प्रश्न पाहूया, जास्त वेळ न घालवता. प्रश्न पहा. पंचायत राजच्या त्रिस्तरीय व्यवस्थेचा पहिला स्तर कोणता आहे? ओके, कोणता आहे? तर पहा, जिल्हा परिषद आहे का, पंचायत समिती आहे का, ग्रामपंचायत आहे का, ग्रामसभा आहे? पहिला स्तर. ओके, पहिला स्तर कोणता आहे मग? तर पहा, पहिला स्तर कुठला आहे? ग्रामपंचायत, लक्षात ठेवायचे. ग्रामपंचायत पहिला स्तर आहे. ओके, पहिला स्तर ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत पहिला स्तर. ओके, त्रिस्तरीय आपण रचना स्वीकारलेली आहे. बलवंतराव मेहता समिती 1957ची समितीच्या शिफारशीनुसार आपण पंचायत राजच्या त्रिस्तरीय व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे, लक्षात ठेवायचे. जिल्हा परिषद पहा, कुठल्या स्तरावर असतं? तर 3ऱ्या स्तरावर असतं. पहिल्या स्तरावर ग्रामपंचायत, दुसऱ्या स्तरावर पंचायत समिती, दुसरा स्तर. त्यानंतर तिसरा स्तर कुठला? जिल्हा परिषद, तिसरा स्तर. ओके, अशा पद्धतीनुसार. आणि ग्रामसभा कोणाची सभा आहे मग? तर ही सर्व लोकांची ही सभा आहे. ठीक आहे, ग्रामसभा. ओके, सर्व लोकांची ही सभा आहे. सर्व लोक याच्यामध्ये सहभाग होत असतात. 18 वर्षावरील प्रौढ नागरिक याच्यामध्ये सहभाग असतात. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न घेऊया. तर पहा, ग्रामसभा म्हणजे काय? ग्रामपंचायतीतील सदस्य, गावातील सर्व प्रौढ नागरिक, सरपंच आणि उपसरपंच, पंचायत समितीचे सभासद. ओके, तर पहा, ग्रामसभा म्हणजे काय ते आधी समजून घ्या. ग्रामसभा म्हणजे पहा, गावातील सर्व प्रौढ नागरिक, लक्षात ठेवायचे. काय? गावातील सर्व प्रौढ नागरिक जे 18 वर्षावरील आहेत. किती? 18 वर्षावरील सर्व नागरिक. ओके, 18 वर्षावरील सर्व नागरिक या गावातील सर्व ग्रामसभेमध्ये यांचा सहभाग होत असतो, प्रौढ नागरिकांचा. ठीक आहे. तर पहा, ग्रामपंचायतीतील सदस्य काय असतात? हे निवडलेले असतात. हे फक्त निवडलेले असतात, लक्षात ठेवायचे. निवडलेले. ओके, सरपंच आणि उपसरपंच यांचं काय असतं? तर हे ग्रामपंचायतीचे प्रमुख असतात. कोण असतात? प्रमुख असतात. ग्रामपंचायतीचे प्रमुख असतात, सरपंच आणि उपसरपंच. आणि पंचायत समितीचे सभासद. ओके, पंचायत समितीचे सभासद म्हटलं की हे तालुका स्तरावर असतात, लक्षात ठेवायचे. तालुका स्तर. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. पंचायत राज व्यवस्थेची कल्पना कोणी मांडली? नेहरू, महात्मा गांधी, आंबेडकर का राजेंद्र प्रसाद? ओके, पहा, पंचायत राज व्यवस्थेची संकल्पना सर्वात आधी कोणी मांडली मग? तर विद्यार्थी मित्रांनो पहा, महात्मा गांधींनी, लक्षात ठेवायचं. कोणी मांडलेले?
महात्मा गांधींनी. गांधींच्याच ग्राम स्वराज्य संकल्पनेवर ही व्यवस्था आधारलेली आहे. कुठली? पंचायत राज व्यवस्था. लक्षात ठेवायचे. गांधींचं कुठलं होतं मग? ग्राम स्वराज्य संकल्पनेवर. ग्राम स्वराज्य संकल्पनेवर. ओके. ग्राम स्वराज्य ही संकल्पना कोणाची? मग महात्मा गांधीजींची. आणि पंचायत राज व्यवस्थेची कल्पना या ग्राम स्वराज्याच्याच याच्यातनं ही व्यवस्था घेण्यात आलेली आहे. लक्षात ठेवायचे. मग पंचायत राज व्यवस्थेची कल्पना कोणी मांडलेली होती? महात्मा गांधी यांनी. ठीक आहे. नेहरूंनी आपल्याला माहीतच आहे पंचवार्षिक योजना यांनी राबवलेल्या खूप चांगल्या अशा योजना सुरुवातीला राबवलेल्या होत्या जेणेकरून आपला देश उभा राहिला. ओके. आणि आंबेडकरच्या बाबतीत मध्ये बोलायचं म्हटलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर मसुदा समितीचे हे अध्यक्ष होते. घटनेचे शिल्पकार म्हणून यांना ओळखलं जात असतं. ठीक आहे. राजेंद्र प्रसादांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर पहिले राष्ट्रपती म्हणून यांना ओळखलं जात असतं. तसंच ऑथेंटिक जे आपले संविधान सभा होते याचे देखील अध्यक्ष म्हणून हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना ओळखलं जात असतं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. पंचायत राज व्यवस्था भारतात केव्हा लागू झाली? 1992, 1993, 1994 का 1991? ओके. कधी लागू झाली? पहा विद्यार्थी मित्रांनो, पहा पंचायत राज व्यवस्था भारतामध्ये कधी लागू झालेली आहे तर ते लक्षात ठेवायचं 1993 मध्ये. लक्षात ठेवायचं कधी? 1993 मध्ये ही व्यवस्था लागू झालेली आहे पंचायत राज व्यवस्था. ओके. पहिला जे राज्य होतं ते कुठलं होतं मग? राजस्थान होतं. लक्षात ठेवायचे. राजस्थान हे पहिलं राज्य होतं. त्याच्यामध्ये नागौर जिल्हा लक्षात ठेवायचे. नागौर जिल्ह्यात पहिल्यांदा हे पंचायत राज लागू झालं. ठीक आहे. पंचायत राज लागू झालं नागौर जिल्ह्यामध्ये राजस्थानमधील. ओके. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 92 मध्ये ही घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती. कधी करण्यात आलेली होती? तर 92 मध्ये. लक्षात ठेवायचं 1992 मध्ये ही घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती. आणि 94 मध्ये काही संबंध आहे का? तर काही संबंध नाही. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचंय काही संबंध नाही. 94, 91 मध्ये काही संबंध नाही. चला पुढचा प्रश्न पाहूया. चला मगाशीच मी बोललो, प्रश्न पण सोपा आहे. भारतामध्ये पहिल्यांदा पंचायत राज व्यवस्था कोणत्या राज्यात लागू झाली? राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक. कुठे लागू झालं? प्रश्न नीट वाचून घ्या विद्यार्थी मित्रांनो. भारतामध्ये पहिल्यांदा पंचायत राज व्यवस्थेची व्यवस्था कोणत्या राज्यामध्ये लागू झाली? ठीक आहे. तर पहा राजस्थान आहे का? महाराष्ट्र आहे का? गुजरात आहे का? कर्नाटक आहे का? ओके. तर विद्यार्थी मित्रांनो पहा याचं उत्तर पहा काय आहे? तर राजस्थान. लक्षात ठेवायचं राजस्थानमध्ये राजस्थान हे पहिलं राज्य आहे की त्यांनी या पंचायत राज व्यवस्था स्वीकारली. ओके. तर पहा कोणता जिल्हा ते देखील लक्षात ठेवायचं. नागौर जिल्हा लक्षात ठेवायचं. राजस्थानमधील नागौर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा पंचायत राज व्यवस्था ही लागू करण्यात आली. कधी करण्यात आलेली होती? तर ते पण सांगतो 2 ऑक्टोबर. लक्षात ठेवायचं 2 ऑक्टोबर 1959 रोजी ही व्यवस्था लागू करण्यात आलेली होती. पंचायत राज व्यवस्था 2 ऑक्टोबर 1959. ओके. तर पहा महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त हे लागू करण्यात आलेलं होतं. ओके. चला पुढचा प्रश्न पाहूया. चला राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? ओके. कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली? कलम 243 के, कलम 243 सी, कलम 243 एच का कलम 243 एम? चला विद्यार्थी मित्रांनो पहा जास्त वेळ न घेता आपण लगेच स्पष्टीकरण देणार आहोत. पहा कलम 243 के नुसार 243 के नुसार पहा या राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके. लक्षात ठेवायचं कलम 243 की. ओके. 243 ई कशाशी संबंधित आहे? तर कार्यकाळाशी संबंधित आहे. कार्यकाळ. ओके. कार्यकाळाशी संबंधित असणार हे 243 ई आहे. त्याच्यानंतर पहा 243 एच कशाशी संबंधित आहे? तर करच्या संदर्भामध्ये, कर निर्धारणच्या संदर्भामध्ये हे आर्टिकल आहे. लक्षात ठेवायचं कर निर्धारण. ओके. तर
अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर याचं उत्तर कलम 243 के राज्य निवडणूक आयोग. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. चला पहा, ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष का 6 वर्ष? ओके, तर पहा, ग्रामपंचायतीचे बरेचसे मुलं आपले ग्रामीण भागातले असतील, तर त्यांना हा प्रश्न तरी त्यांना जड जाणार नाही. ठीक आहे, हा प्रश्न त्यांना जड जाणार नाही. त्यांना प्रत्येकाला हा प्रश्न यायलाच पाहिजे. ठीक आहे, तर पहा याचं उत्तर पहा, ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती असतो? तर 5 वर्ष असतो. लक्षात ठेवायचं, किती वर्ष असतो? 5 वर्ष असतो. 73व्या घटनादुरुस्तीनुसार ग्रामपंचायतीचं जे वर्ष किंवा कालावधी कार्यकाळ आहे किती आहे? तर 5 वर्षे. ओके, 5 वर्षे हे स्थिर ठेवलेले आहे. तर पहा, 3 वर्षे नाही, 4 वर्षे नाही, 6 वर्ष. पहा 6 वर्षामध्ये काय, आता लोकनियुक्त सरपंचाची निवड होऊ लागलेली जनतेमधनं थेट. लक्षात ठेवायचं, लोकनियुक्त सरपंच. ओके, लोकनियुक्त सरपंचची निवड थेट जनतेमधनं पहा आता होऊ लागलेली आहे. ओके, थेट जनतेमधनं आता ही निवड होऊ लागलेली लोकनियुक्त सरपंचाची. ठीक आहे, यांचंच कार्यकाळ फक्त 6 वर्ष आहे. ठीक आहे, तर बाकीचे जे सभासद असतात किंवा जे पंच असतात त्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. तर पुढचा प्रश्न आहे 12वा प्रश्न, महिला आरक्षण पंचायत राज संस्थेत किती टक्के आहे? 25% आहे का, 33% आहे का, 40% आहे का, 50% आहे? किती आहे महिला आरक्षण पंचायत संस्थेत? किती टक्के आहे मग? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पूर्वी होतं 73व्या घटनादुरुस्तीनुसार किती गेलेलं होतं? तर 33% होतं. लक्षात ठेवायचं, किती टक्के होतं पहिले? 33% होतं. आता किती आहे? तर आता 50%. लक्षात ठेवायचं, आता किती आहे? 50%. महिला आरक्षण पंचायत राज संस्थेमध्ये पहा किती टक्के? मग आता 50%. लक्षात ठेवायचं, 50%. पूर्वी किती होतं? तर 33% होतं. कुठल्या घटनादुरुस्तीनुसार? तर 73व्या घटनादुरुस्तीनुसार. ओके, 73व्या घटनादुरुस्तीनुसार 33% होतं पूर्वी. ठीक आहे, आता किती आहे? आता 50%. कुठल्या कायद्यानुसार? 2011च्या महाराष्ट्र सरकारच्या कायद्यानुसार. 2011च्या महाराष्ट्र सरकारच्या कायद्यानुसार. ओके, 50% आता महिलांना आरक्षण देण्यात आलेलं आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 13 पहा, ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड कोण करते? पंचायत समिती करत असते का, जिल्हा परिषद करत असते का, ग्रामसभा करत असते का, लोकप्रतिनिधी करत असतात? ओके, चला तुम्हाला काय वाटतं, कोण करतं ग्रामपंचायती सरपंचाची निवड? तर पहा, ग्रामपंचायतीचे सरपंचाची निवड कोणामार्फत होत असते? ग्रामसभा. ग्रामसभेच्या मार्फत निवड होत असते. ग्रामसभा म्हणजेच काय? 18 वर्षावरील प्रौढ नागरिक. ओके, 18 वर्षावरील प्रौढ नागरिक म्हणजे कोण? मतदानचा अधिकार ज्यांना मिळालेले असे नागरिक. मग त्याच्यात युवा असतील, सर्व असते 18 वर्षावरील. ओके, 18 वर्षावरील नागरिक. या नागरिक काय करत असतात? तर इलेक्शनमध्ये आपल्या प्रतिनिधींना निवडून देत असतात आणि मग सरपंच यांच्या मार्फत निवडला जात असतो. ओके, ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड कोण करत असतं? मग ग्रामसभा. 18 वर्षावरील नागरिक हे सरपंचाची निवड थेट जनतेमधून आता होत असते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आता किती कार्यकाळ त्याचा सरपंचाचा? तर 6 वर्षे. लक्षात ठेवायचं, हे देखील लक्षात ठेवायचं, 6 वर्ष कार्यकाळ सरपंचाचा आता आहे. लोकनियुक्त सरपंच. लक्षात ठेवायचं. ओके, चला पहा, पंचायत समिती हे तालुका स्तरावर असणार आहे. ठीक आहे, तालुका स्तर. लक्षात ठेवायचं, तालुका स्तरावर. त्यानंतर पहा जे जिल्हा परिषद जिल्हा स्तरावर. लक्षात ठेवायचे, जिल्हा स्तर. ओके, लोकप्रतिनिधी आपल्याला माहिती आहे, लोकप्रतिनिधी हे वेगवेगळे असतात. त्याच्यामध्ये तुमचे लोकप्रतिनिधी मतदारसंघातील असतील, जिल्हा परिषदेचे असतील किंवा मग पंचायत समितीचे असतील, हे लोकप्रतिनिधी असतात. किंवा आमदार देखील लोकप्रतिनिधीच असतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. पंचायत समितीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष का 6 वर्ष? ओके, पंचायत
समितीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो विद्यार्थी मित्रांनो, तर 5 वर्षाचा असतो. लक्षात ठेवायचे. 3 वर्षाचा नसतो, 4 वर्षाचा पण नसतो आणि 6 वर्षाचा पण नसतो. 5 वर्षाचा हा कार्यकाळ असतो. ठीक आहे, किती असतो 5 वर्षाचा. चला पुढचा प्रश्न पाहूया. जिल्हा परिषद कोणत्या स्तरावर कार्य करते? ग्रामस्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर का राज्यस्तर? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो पहा, जिल्हा परिषद कुठे काम करत असते? तर जिल्हा स्तरवर. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. जिल्हा स्तर, तालुका स्तरवर पंचायत समिती, पंचायत समिती. त्यानंतर ग्राम स्तरवर काय काय? ग्रामपंचायत. लक्षात ठेवायचं, ग्रामपंचायत. राज्यस्तरवर, राज्यस्तरवर काय असतं? राज्यस्तरवर तुमचे आमदार असतात. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. पंचायत राज व्यवस्थेची शिफारस करणाऱ्या समितीचे नाव काय आहे? बलवंतराव मेहता समिती, अशोक मेहता समिती का गाडगीळ समिती का एल.एम. सिंघवी समिती? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो पहा, पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने समितीचे आहे किंवा शिफारस करणाऱ्या समितीचे नाव काय आहे? ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, काय नाव तर कुठली समिती होती? तर पहा, बलवंतराव मेहता समिती. लक्षात ठेवायचंय, बलवंतराव मेहता समिती 1957 मध्ये ही समिती नेमलेली होती. कधी? 1957 मध्ये समिती ही नेमलेली होती. आणि इथे पहा, यांनी कुठली शिफारस केलेली होती? तर त्रिस्तरीय. लक्षात ठेवायचं, त्रिस्तरीय त्रिस्तरीय पंचायत समितीचे, पंचायत राजचं व्यवस्थाचं यांनी शिफारस केलेली होती. त्रिस्तरीय. लक्षात ठेवायचं, त्रिस्तरीय, त्रिस्तरीय. ओके, आणि अशोक मेहता समिती कधी नेमलेली होती? मग अशोक मेहता समिती 1977. लक्षात ठेवायचं, 1977 मध्ये ही समिती नेमलेली होती आणि द्विस्तरीय समितीची यांनी शिफारस केलेली होती. ओके, द्विस्तरीय. त्यानंतर पहा, गाडगीळ समिती. गाडगीळ समिती कशाशी संबंधित आहे? गाडगीळ समिती पहा, गाडगीळ समिती योजना आणि निधी वाटपच्या संदर्भामध्ये, योजना आणि निधी वाटपच्या संदर्भामध्ये ही समिती आहे. ओके, योजना निधी वाटप. त्यानंतर एल.एम. सिंघवी समिती. एल.एम. सिंघवी समिती पहा, 1986 मध्ये ही समिती नेमलेली होती. 1986 मध्ये ही समिती नेमण्यात आलेली होती आणि ही संविधानिक दर्जाची एक समिती होती. ठीक आहे, ओके, संविधानिक दर्जाची शिफारस या समितीने केलेली होती. कसली? संविधानिक दर्जाची शिफारस यांनी केलेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. बलवंतराव मेहता समितीने कोणती रचना सुचवली? एकस्तरीय, द्विस्तरीय, त्रिस्तरीय? लक्षात ठेवायचे, कुठली रचना सुचवलेली होती? बलवंतराव मेहता समिती त्रिस्तरीय. 1957 ची ही समिती. लक्षात ठेवायचे, 1957 ची बलवंतराव मेहता समिती. आणि द्विस्तरीय कोणी सुचवली होती? अशोक मेहता समिती. अशोक मेहता समितीने द्विस्तरीय सुचवलेली होती. लक्षात ठेवायचे, अशोक मेहता. 1977 मध्ये ही समिती नेमलेली होती. यांनी द्विस्तरीय रचना सुचवलेली होती. लक्षात ठेवायचं, पंचस्तरीय एकस्तरीयचा काही संबंध नाही. चला पुढचा प्रश्न पाहूया. अशोक मेहता समितीने कोणती रचना सुचवलेली आहे? अशोक मेहता समितीने कुठली रचना सुचवलेली आहे? मग त्रिस्तरीय. लक्षात ठेवायचं, त्रिस्तरीय ही रचना सुचवलेली आहे. 1957 मध्ये ही सॉरी ही समिती पहा द्विस्तरीय. बलवंतराव मेहता समितीने त्रिस्तरीय सुचवलेली होती आणि जे अशोक मेहता समिती आहे त्यांनी द्विस्तरीय सुचवलेली होती. लक्षात ठेवायचं, किती? द्विस्तरीय सुचवलेली होती. त्यानंतर पहा, यांनी जे सुचवलेली होती ते द्विस्तरीय. अशोक मेहता समिती, कन्फ्यूज नका होऊ. अशोक मेहता समिती आणि बलवंतराव मेहता समिती ही समिती 1977 मध्ये नेमलेली होती. लक्षात ठेवायचं, द्विस्तरीय रचनेचं यांनी सुचवलेली होती. ही रचना त्यांनी शिफारस केलेली होती द्विस्तरीय रचनेची. ठीक आहे, त्यानंतर पहा पुढचा जो प्रश्न आहे, तर प्रश्न पहा, ग्रामपंचायतीचे आर्थिक नियंत्रण कोणाकडे असते? कोणाकडे असते? ग्रामसभाकडे असते का, जिल्हा परिषदेकडे असते का, राज्य सरकारकडे असते का, पंचायत समितीकडे असते? ग्रामसभाचं जे आर्थिक नियंत्रण आहे तर ते कोणाकडे असतं?
चला पहा, उत्तर पहा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर काय आहे तर ग्रामसभाकडे. आर्थिक नियंत्रण कोणाकडे असतं? ग्रामपंचायतीचं, तर ते ग्रामसभाकडे. ग्रामसभेची तरतूद कुठल्या कलमानुसार करण्यात आलेली पहा, कलम 243च्या आर्टिकल ए मध्ये या ग्रामसभेची तरतूद करण्यात आलेली. लक्षात ठेवायचे, ग्रामसभा 243 ओके. तर ग्रामसभा ग्रामपंचायतीचे नियंत्रण या आर्थिक नियंत्रण ग्रामसभेकडे असते. पहा, वार्षिक अंदाजपत्रक असेल तिची मंजुरी अधिकार कोणाला असतं तर ग्रामसभेला असतं. ग्रामसभा ही नियंत्रण करण्याचं काम करत असतं. जिल्हा परिषद काय करत असते? देखरेख ठेवण्याचं काम करत असते, देखरेख. ओके. राज्य सरकार काय करत असतं तर मार्गदर्शन करण्याचं काम राज्य सरकार करत असतं, मार्गदर्शन. ओके. मार्गदर्शन करण्याचं काम कोण करत असतं? राज्य सरकार. त्यानंतर पंचायत समिती समन्वय साधण्याचं काम करत असतं. जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं कोण काम करत असतं तर पंचायत समिती. लक्षात ठेवायचं, कोण करत असतं समन्वय साधण्याचं काम? पंचायत समिती. तर ग्रामसभेकडे ग्रामपंचायतीचे आर्थिक नियंत्रण असतं. लक्षात ठेवायचं, कोणाकडे असतं? ग्रामसभेकडे. पुढचा प्रश्न पाहूया. पहा, प्रश्न पहा, पंचायत राज व्यवस्थेला संविधानिक दर्जा कोणत्या वर्षी मिळाला? 1992 मध्ये, 1993 मध्ये, 1994 मध्ये का 1991 मध्ये? ओके विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर काय आहे तर पहा, उत्तर पहा याचं 1993 मध्ये आहे. ओके. पंचायत राज व्यवस्थेला संविधानिक दर्जा मिळालेला आहे 1993 मध्ये. 24 एप्रिल, लक्षात ठेवायचं, 24 एप्रिल 1993 मध्ये. ओके. 1993 मध्ये हे अंमलबजावणी झालेली. लक्षात ठेवायचं, अंमलबजावणी. आणि दुरुस्ती कधी करण्यात आलेली होती? दुरुस्ती 92 मध्ये करण्यात आलेली होती, दुरुस्ती. ओके. घटना दुरुस्ती कधी करण्यात आलेली होती? 92 मध्ये. आणि याची पहा 24 एप्रिल 1993 रोजी याची अंमलबजावणी सुरू झालेली पाहायला मिळत असते. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. ओके विद्यार्थी मित्रांनो, पहा, आज आपण पंचायत राज या व्यवस्थेविषयी आपण 20 प्रश्न घेऊन आलेलो होतो. किती? 20 प्रश्न आपण घेऊन आलेलो होतो. ओके. चला या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.